आमदार राजूभाई अनोगर यांच्या हस्ते जोडजवळ येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला आहे. दिनांक 17 सप्टेंबर रोजी वसमत तालुक्याचे भाग्य विधाते लोकप्रिय आमदार राजूभाई अनोगर यांनी वसमत तालुक्यातील जोडजवळ या ठिकाणी विविध विकास कामाचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आहे. या भूमिपूजन सोहळ्यामध्ये जोडजवळ ते पळशी या रस्त्याच्या कामाचे दुरुस्तीचे काम लवकर सुरू होईल असे आश्वासन देखील आमदारांनी दिले आहे. कारण अगोदरचे काम गुत्तेदारांनी लांबणीवर टाकले होते. भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटामाटे संपन्न झाला आहे. गावातील विधवा महिला यांचा त्यांच्या उदरनिर्वाह भागवण्यासाठी त्यांना 20 पिठाचे गिरण्याचे वाटप देखील करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर बिने उपसरपंच यांनी मोठे परिश्रम घेतले आहे. विधवा महिलांना स्वतःच्या पायावर उभं टाकता येणार आहे. त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला आहे. आमदार राजूभाई यांनी आतापर्यंत जे आमदारांनी जे केले नाही ते काम आमदार राजूभाई अनोगर यांनी केले आहे. गावातील महिलांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सखाराम दाढा काका चेअरमन हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजूभाई अनोगर तसेच बाळूमामा ढोळे, मानवते सर, आदित्य आहेर, गावातील प्रथम नागरिक भारत जाधव, सरपंच जवळा बुद्रुक जवळा खुर्द, मारुतराव गरड, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिवाजी काळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी गावातील इतरही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकजागृती मराठी न्यूजसाठी हिंगोलीहून बालाजी पांचाळ. आणि आता सकाराम काका म्हणले की बाबा तुम्ही सरपंच, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही नारळ फोडा म्हणले. मी म्हणलं गेल्यावेळेस मी नारळ फोडलं, त्याला 5 कोटी रुपयाचा निधी आणला, पण ते काम 5 महिने झालंच नाही म्हणे. आता मी नारळ फोडायला अजून वर्षभर झाल्यावर मग काय उपयोग आहे रस्त्याचा? आज आपण बघत असताना की त्या रस्त्याला पावसामुळे नाही तर निधी आणला होता, रस्त्याची वर्कआउट झाली, पण काही मंडळीने तो मुद्दाम लेट करण्याचं काम केलं. आणि जवळमधून त्यावेळेस पाऊस पडत होता. सगळ्या लोकांचे मला फोन यायचे, तुम्ही उद्घाटन केले आणि अजून काम का होत नाही? कारण माणसं मागल्या गोष्टी विसरत असतात, मी विसरत नाही. त्यांनी तिथं मुद्दामून जवळपास 5 महिने हे काम लेट झालं. त्याची वर्कआउट आणायसाठीच कॉन्ट्रॅक्टर केला नाही, त्यामुळे या कामाचं लेट झालं. पण आता हातनगर आवडीच्या रस्त्याचं काही झालं असेल, पण आता जवळ बुद्रुकचं पळशी रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आणि हे काम उद्याच सुरू होईल अशी मी अपेक्षा करत असतो. दुसरं, आपण इतर पिठाच्या जिल्ह्याचं वाटप ठेवणार आहे. ज्या महिला 50पेक्षा कमी वयामध्ये विधवा झाल्यात त्यांच्यासाठी ही 14,500 रुपयाची एक गिरणी आहे. ती आपण द्यायला किती रुपयाला? 6,000 रुपयाला. कारण आमच्या मायमाऊला ज्या त्याला 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये रोज पडला पाहिजे आणि किमान कमीत कमी त्यांनी त्यांचं कुटुंब त्या पद्धतीने जगता आलं पाहिजे. म्हणून विधवा महिलांसाठी आपण या तालुक्यामध्ये मागच्या 4 वर्षापूर्वीच ही योजना काढली आणि आतापर्यंत काका आपण 2,000 महिलांना या गिरण्या वाटप करायचं काम केलेलं. 50% पैसे आपण त्या महिलांकडून घेतो आणि 50% सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सरपंच आपण पैसे देतो आणि ती योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या गावातील असतील, अजून काका असतील, आमचे मुताले असतील, बाकी सगळ्याच कंपनीनं इथं आग्रह केला आणि आमच्या गावामध्ये जवळपास 20 पिठाच्या गिरण्या पाहिजे म्हणून आग्रह केला. बाकी सगळ्या गावामध्ये 10, 15, 5, 10 दिल्या, पण सरपंच आपल्या गावामध्ये 20 दिल्या. कारण तुमच्या गावाचे आमचे त्याच पद्धतीने संबंध होते. आज आपण बघितलं असेल की दुसरं आपल्या इथल्या तरुण मंडळीनं व्यायामशाळेची मागणी केलेली आहे. हे व्यायामशाळा निश्चित लवकर त्याचा प्रगती पथावर आणि ही व्यायामशाळा सुद्धा त्या माध्यमातून तरुण मुलांना तिथं आपलं शरीर कसण्यासाठी आणि ते व्यसनापासून दूर राहण्यासाठी व्यायामशाळेची आवश्यकता असते आणि ते सुद्धा आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. ती सुद्धा या 8-10 दिवसामध्ये व्यायामशाळेचं पूर्ण साहित्य आपल्या गावात येणार आहे. आपण आपल्या जवळ बुद्रुकमध्ये सिमेंटवरच्या वाढीव कामाच्या बाबतीमध्ये बोलले, स्मशानभूमीच्या बाबतीमध्ये बोललेले. बेळा, बुद्रुक आणि खुर्द सरपंच दोन्ही स्मशानभूमी आपण मंजूर करूनच मग गावात आली. आपण त्याला डीपीडीच्या माध्यमातून दोन्हीकडे 10-10 लाख रुपयाचा निधी टाकला. दोन्ही गावाचं स्मशानभूमीचं काम हे लगेच सुरू होईल आणि ते सुद्धा पूर्ण करण्याच्या माध्यमातून करतो. मागच्या काही मंडळ विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर सभा मंडपाची मागणी केली होती, ते सुद्धा आपण त्या बाबतीमध्ये काम लवकरात लवकर सुरू करू. ज्या महिलांसाठी भजन कीर्तनाचा कार्यक्रम असतो, जिथं तुमच्या आमच्या सगळ्या महिला मंडळ तिथं भजन करतोय, तर तिथं सुद्धा विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर सभा मंडपाचं काम आपण त्या माध्यमातून करून देण्यासाठी हे करणार आहोत. संविधान भवनाची मागणी केलेली आहे सरपंच आणि ती सुद्धा आपण
पुढच्या काळामध्ये काय काय करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करूया. या मतदारसंघामध्ये लहान मुलांसाठी नवोदयच्या परीक्षा असतील, मोठ्या मुलांना फिटनेस स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील आणि आपल्या इथल्या तरुण मुलांसाठी प्रत्येक गावात व्यायामशाळा झाली पाहिजे, प्रत्येक गावात आपल्या वाचनालय झालं पाहिजे, यासाठी आपण काम करत आहोत. आज आपण बघत असताना की आपल्या ग्रामीण भागातील मुलं सुद्धा चांगल्या पद्धतीने शिकत आहेत. मग त्या मुलांना मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी ठेवायचं तर सोयाबीनच्या कापसाच्या अवरेजवर आपल्याला धोता येणार नाही. तर त्याच धर्तीवर एमपीएससी युपीएससीचं सेंटर आपण वसमतला 1.5 कोटी रुपये खर्च करून आणलेले की जेणेकरून तुमच्या आमच्या शेतकऱ्याचे पोरं, शेत मजुराचे पोरं, तुमच्या आमच्या बहुजन समाजाचे मुलं सुद्धा त्या माध्यमातून तिथे त्यांचं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे. त्यांना कुठेही मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी न जाता त्यांना तिथे काम करता आलं पाहिजे. आणि ही एमपीएससी युपीएससी स्पर्धा परीक्षा फक्त एमपीएससी युपीएससी पुरते नाही, तर जे मुलं तुमच्या आमच्या गावातील पोलीस भरतीसाठी प्रयत्न करावेत, मिलिटरी भरतीसाठी प्रयत्न करावेत, बँकेच्या परीक्षेसाठी प्रयत्न करावे, यांच्या सगळ्यांसाठी ही उपयोगी येणार आहे. आज आपण जे जे काही आपल्याकडे फक्त मागणी केलेली आहे, कारण तुमचं आमचं पोरं हे फक्त आज आपण जे काही करतो ते आपल्या तरुण मुलांसाठी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी करण्याचा प्रयत्न करतो. शेतकऱ्यांसाठीचा मागच्या वर्षीचा पीक विम्याचा प्रश्न निर्माण झाला होता, त्यावेळेस सरकारनं हा विमा दिला नाही. त्यावेळेस आपण कोर्टामध्ये आपण जनहित याचिका दाखल केली आहे आणि त्याचा निकाल सुद्धा लवकरात लवकर लागल्यानंतर आपल्याला मागच्या वर्षीचा सुद्धा पीक विम्याच्या बाबतीमध्ये तिथे मदत होणार आहे. आज या वर्षीच्या आपल्या जी अतिवृष्टी झाली त्या बाबतीमध्ये आपण सरकारद्वारे मागणी करून आपण तिथं सुद्धा तिथं आपल्या इथं जवळपास प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मदत भेटली पाहिजे. सगळ्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अर्ज करून त्यांना सुद्धा महिन्याच्या महिन्याला पैसे भेटले पाहिजे. दुसरं आपल्याला सगळ्यात महत्वाचे जे प्रकल्प त्या तरुण पोरांसाठी आहेत. तरुण मुलांना फक्त राजूराव घराला राष्ट्रवादीचे झेंडे लावले, कोणी भाजपचं आलं, कोणी सेनेचं आलं, याच्या पलीकडे जाऊन या तरुण पोराच्या हाताला काम मिळण्यासाठी आपण वसमतला एक एमआयडीसी स्थापन करतो. 150 एकर मध्ये भाजपला ही एमआयडीसी राहिली आणि त्याचं आपल्याला मान्यता सुद्धा मिळालेली आहे आणि त्याचं काम सुद्धा लवकर होणार आहे. नाहीतर तुमच्या शेतकऱ्याच्या मुलांना आपण 5000 तरुण पोरांना या एमआयडीसीच्या माध्यमातून रोजगार मिळणार आहे. जिथं जिथं मग काय काय करतो ते पूर्ण प्रयत्न आपण करण्याचा प्रयत्न करतो. कारण तुमच्या आमच्या मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेपासून जातात, वेगवेगळ्या तालुक्यात असला तर यांच्या पुढच्या शिक्षणासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार. जे जे काही करता येईल ते आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी, तरुणांसाठी करण्याचा प्रयत्न भविष्यात सुद्धा आम्ही करतो. एवढंच या ठिकाणी बोलतो. माझा आवाज बसलाय आणि तुमचा माईक खूप चांगला आहे, त्यामुळे आज बोलता येत नाही, म्हणून मी माझं भाषण थांबवतो.